नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। सर्वांना सस्नेह जय महाराष्ट्र। तुमची प्रतीक्षा आता संपलेली आहे, कारण जवळपास मागच्या 1 महिन्यापासून मुलं वाट बघत होते आपल्या नव्या करंट अफेअर्सच्या बॅचची। आता नवीन करंट अफेअर्सची बॅच आपण लॉन्च करत आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये ह्या करंट अफेअर्सच्या बॅचमध्ये नेमकं आपण कुठल्या गोष्टी घेणार आहे, फीज काय असेल, बॅच किती दिवस चालेल, नेमकं एक्झॅक्ट तुम्हाला फक्त लेक्चर्स भेटणार आहेत, पीडीएफ भेटणार आहे की टेस्ट भेटेल किंवा टेलिग्राम क्विज भेटेल, ह्या सर्व गोष्टी बघणार आहोत। ठीक आहे, चला तर मग जास्त उशीर न करता सुरुवात करूया। बघा, बॅचचं नाव आहे लक्षवेध करंट अफेअर्स बॅच। ठीक आहे, अ कम्प्लीट जीए सोल्युशन फॉर युअर बँक एक्झाम। लक्षात ठेवा। आता जेवढ्या पण ह्या वर्षात येणाऱ्या बँक एक्झाम आहेत येत्या लक्षात, त्या सर्वांसाठी हे कम्प्लीट सोल्युशन म्हणजे आपली लक्षवेध करंट अफेअर्स बॅच। कारण ह्या बॅच मध्ये लक्षात ठेवा, तुमचं करंट अफेअर्स असेल, स्टॅटिक जीके असेल, स्टॅटिक बँकिंग अवेअरनेस असेल, इव्हन आरबीआय सर्क्युलर असतील, गव्हर्नमेंट स्कीम असतील, टेलिग्राम क्विज असतील आणि एक्झाम वाईज नोट्स असतील किंवा मंथली बेस्ड 200 MCQ, एवढा सर्व कंटेंट तुम्हाला भेटणार आहे। म्हणजे फक्त ट्रॅडिशनली करंट अफेअर्स, स्टॅटिक जीके, बँकिंग अवेअरनेस आणि गव्हर्नमेंट स्कीम न देता आपण तुम्हाला ह्या बॅच मध्ये आरबीआय सर्क्युलरचे सेपरेट लेक्चर आहे का देणार आहोत। पेपर पॅटर्न बदललेला आहे, आरबीआय सर्क्युलरचं वेटेज वाढलेलं आहे, त्या दृष्टिकोनातून आरबीआय सर्क्युलरला ऍड केलेला आहे। 50+ गव्हर्नमेंट स्कीम तुम्हाला आपण ह्या बॅच मध्ये देणार आहोत। त्यासोबत प्रत्येक महिन्याच्या टेलिग्राम क्विज म्हणजे लेक्चर नंतर पीडीएफ नंतर टेलिग्राम क्विज तुम्हाला प्रॅक्टिससाठी आपण देणार आहोत। पुन्हा जशी एक्झाम येईल तशी आपण टेस्ट सिरीज आणि एक्झाम वाईज नोट्स आहे का रिलीज करत असतो। ठीक आहे, त्या तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये भेटतील जर तुम्ही ही बॅच परचेस केली असेल तर। त्याच्यासोबत प्रत्येक महिन्याचे मंथली बेस्ड 200 MCQ पीडीएफ देखील आहे का तुम्हाला दिली जाईल। मॅगझिन वेगळं आणि मंथली बेस्ड 200 MCQ पीडीएफ वेगळे असेल, येते लक्षात। हे फक्त आणि फक्त कोणाला, ज्या मुलांनी लक्षवेध करंट अफेअर्स बॅच घेतली आहे त्याच मुलांना। असं पॉवर पॅक कंटेंट तुम्हाला ह्या बॅच मध्ये भेटणार आहे, लक्षात ठेवा। बॅचची व्हॅलिडिटी कधी आहे रे? बॅचची व्हॅलिडिटी आहे 1 वर्षाची। पहिले ही बॅच 1 फेब्रुवारीला सुरू होणार होती, पण आता आपण पोस्टपोन करण्याचा बॅच निर्णय घेतलेला आहे, कारण खूप मागं कामं चालू आहेत सध्या। आरबीआय अटेंडंट असेल किंवा आहे का रिसेंटली सीबीओचे आलेले ऍड असेल किंवा आरआरबी पीओचे एसओचे आहे का किंवा आयटी ऑफिसरचे इंटरव्ह्यू असतील, नॉन स्टॉप इंटरव्ह्यू सुरू आहेत सकाळी 7 पासून रात्री 9-10 पर्यंत। सो टाइम नसल्या कारणामुळे आहे का आपण ही बॅच 10 फेब्रुवारीला शिफ्ट करत आहोत। बॅचची फी किती आहे? बॅचची फी तुम्हाला पुढे समजेलच। व्हॅलिडिटी आहे 1 वर्षाची आणि ह्या वर्षात येणाऱ्या सर्व एक्झाम जसं की एसबीआय क्लर्क, एसबीआय पीओ, आता आलेली सीबीओ 2000+ जागा आलेल्या आहेत, त्या आयबीपीएस क्लर्क, आयबीपीएस पीओ असेल, आरआरबी क्लर्क, आरआरबी पीओ, आरआरबी स्केल 2 असेल, आयडीबीआय एक्झिक्युटिव्ह जाम किंवा एओ असेल किंवा आरबीआय असिस्टंट, एलआयसी डीओ किंवा एओ असेल, ह्या सर्व एक्झामची तुमची तयारी फक्त एकाच बॅच मधून होणार आहे। त्यात तुम्हाला आपण असा कंटेंट देणार आहे येते। आणि एक गोष्ट ऍड करायची राहिली, ही तो तुम्हाला इन्शुरन्स अवेअरनेस देखील भेटणार आहे। इन्शुरन्स अवेअरनेसचे एका लेक्चर, इन्शुरन्स अवेअरनेसचे लेक्चर किती लेक्चर असतील? 20+ लेक्चर भेटतील तुम्हाला इन्शुरन्स अवेअरनेसचे। ठीक आहे, करंट अफेअरचे प्रत्येक महिन्यात 15+ लेक्चर, लक्षात ठेवा। स्टॅटिक जीके 10+ लेक्चर, स्टॅटिक बँकिंग अवेअरनेस 28 लेक्चर, आरबीआय सर्क्युलर प्रत्येक महिन्याचे 2 लेक्चर, गव्हर्नमेंट स्कीम 50+ गव्हर्नमेंट स्कीम 50 व्हिडिओ। ठीक आहे, टेलिग्राम क्विज, एक्झाम वाईज नोट्स आणि मंथली बेस्ड 200 MCQ हे तर तुम्हाला भेटणारच आहे। त्यासोबत पुढे बघा, आता बॅचची फी किती असणार आहे? बॅचची फी अगदी नाम मात्र ठेवलेली आहे, ती म्हणजे 3000 रुपये कुणासाठी? नवीन स्टुडंटसाठी। आणि येते लक्षात, आणि जे आतिषबाजी बॅचचे ओल्ड स्टुडंट, आतिषबाजी बॅच ह्याच्या अगोदर त्यांनी घेतली होती किंवा जे संकल्पचे ओल्ड स्टुडंट आहेत आपले, त्यांच्यासाठी किती आहे रे बॅचची फी? 2000 रुपये आहे। किती आहे? 2000 रुपये फी आहे। मग आता इथं बघा, पण 10 फेब्रुवारी पर्यंत जर तुम्ही बॅच परचेस केली, किती फेब्रुवारी पर्यंत? 10 फेब्रुवारी पर्यंत बॅच जर तुम्ही परचेस केली तर तुम्हाला ह्या दोन्ही ठिकाणी 20% ऑफ भेटणार आहे। म्हणजे इथं जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी 10 फेब्रुवारीच्या आत जर आपलं संकल्प 247 बॅच कुठं परचेस करायचे, तुम्हाला प्ले स्टोअरला जायचंय। प्ले स्टोअरला गेल्यानंतर संकल्प 247 नावाचं ऍप आहे, तिथं ऍप मध्ये गेल्यानंतर लाईव्ह कोर्सेस ह्या सेक्शन मध्ये, लाईव्ह कोर्सेस
ह्या सेक्शनमध्ये तुम्हाला बॅच बघायला भेटेल. लाईव्ह कोर्सेस या सेक्शनमध्ये तुम्ही गेल्यानंतर आहे का तुम्हाला बॅच दिसेल. ठीक आहे, तिथं जाऊन तुम्ही बॅच परचेस करू शकता. नवीन विद्यार्थी आहेत त्यांना 20% ऑफ म्हणजे 3,000च्या ऐवजी त्यांना ही फी किती पडणार आहे, 3,000च्या ऐवजी तुम्हाला ही फी पडणार आहे 2,400. ठीक आहे, नवीन विद्यार्थ्यांना जे ओल्ड संकल्पचे किंवा आपल्या आतिषबाजी बॅचचे स्टुडंट आहेत त्यांना पुन्हा बॅचमध्ये एनरोल करायचं असेल तर त्यांना ही फी 1,600 रुपये पडेल. किती रे, 1,600 रुपये प्लस जीएसटी. हे 2,400 प्लस जीएसटी, अदरवाईज 3,000 प्लस जीएसटी तुम्हाला लागेल. फक्त आणि फक्त ही ऑफर कधी असणार आहे, 10 फेब्रुवारी पर्यंत तुम्ही एनरोल केलं तरच ही ऑफर असणार आहे. जर बॅचच्या रिगार्डिंग अजून कुठली माहिती पाहिजे असेल तर हा माझा वैयक्तिक कॉन्टॅक्ट नंबर आहे 9168060692. तुम्ही ह्याच्यावरती कॉल साधू शकता किंवा संपर्क साधू शकता. ठीक आहे, मग बघा आता बॅच मध्ये आहे का एकदम डिटेलमध्ये हे 4 पार्ट काय करणार आहे आपण कव्हर करणार आहे लेक्चरच्या माध्यमातून. त्यासोबत इन्शुरन्स अवेअरनेसचे तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर्स देखील भेटणार आहेत. स्टॅटिक जीके एकदम डिटेलमध्ये. आता आपण रिसेंटली एका भारत दर्शन नावाने एक नवीन स्टॅटिक सिरीज सुरू केलेली आहे. तुम्ही युट्यूबवर जायचं, भारत दर्शन बाय अतिश शिंदे टाकायचं, त्याच्यामध्ये किती डिटेलमध्ये आपण स्टॅटिक सर्व कव्हर केलेलं आहे तुम्हाला दिसेल. ते तर भारत दर्शनच्या मार्फत आहे का जेवढे राज्य आहेत त्या सर्व राज्यांचा आपण स्टॅटिकचा पार्ट आहे का, नॅशनल पार्क, रामसर साईट, युनेस्को हेरिटेज साईट्स असतील, वेटलँड्स असतील, डॅम्स असतील, रिव्हर्स असतील, त्याच्यानंतर आहे का पुन्हा एअरपोर्ट्स असतील. ठीक आहे, सीएम, गव्हर्नर असतील, मिनिस्टर असतील, स्टेट बर्ड, स्टेट ॲनिमल, सगळ्या स्टॅटिकचा पार्ट आहे का भारत दर्शन या सिरीजमध्ये पर्टिक्युलर स्टेट वाईज आपण कव्हर केलेला म्हणजे करतोय, सध्या चालूच आहे. ते तुम्हाला भारत दर्शनचे रेकॉर्डेड लेक्चर, त्या व्यतिरिक्त कंपायलेशन वाले लेक्चर म्हणजे सीएम, गव्हर्नर, रामसर साईट, नॅशनल पार्क, टायगर रिझर्व असे एकदम कंपायलेशन लेक्चर, हे स्टॅटिक जीकेचे तुम्हाला लेक्चर त्याच्यामध्ये भेटणार आहेत. करंट अफेअर्स असेल, बँकिंग अवेअरनेस असेल, गव्हर्नमेंट स्कीम, हा सगळा पार्ट तुमचा एकदम प्रॉपर पद्धतीने बॅचमध्ये आपण कव्हर करून घेणार आहे. ठीक आहे, तो म्हणजे कसा तर बघा, स्टॅटिक जीकेचा विचार करायला गेलं तर पहिलं लेक्चर आपल्या नॅशनल तुम्हाला भारत दर्शनचे आहे का लेक्चर तर भेटतील. लक्षात ठेवा आपले भारत दर्शन त्याचे तर लेक्चर भेटतीलच, पण त्या व्यतिरिक्त नॅशनल पार्क, टायगर रिझर्व, सीएम अँड गव्हर्नर, युनेस्को हेरिटेज साईट, रामसर साईट, कंट्री करन्सी कॅपिटल आणि एअरपोर्ट्स ह्यांचे सेपरेट देखील आहे का तुम्हाला लेक्चर्स भेटणार आहेत. स्टॅटिक जीके मध्ये डिटेलमध्ये देण्यात ठेवा, येते लक्षात एकदम डिटेलमध्ये. चालेल, पुढे आता त्याच्यानंतर स्टॅटिक जीके नंतर आहे का बँकिंग आणि फायनान्शियल अवेअरनेसचा पार्ट येतो. मग त्याच्यामध्ये तुमचं हिस्ट्री ऑफ बँक असेल म्हणजे बँकेच्या हिस्ट्रीपासून अगदी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, स्ट्रक्चर ऑफ बँकिंग असेल, मॉनिटरी पॉलिसी कमिटी, इन्फ्लेशन असेल, एटीएम असेल, लोन असेल, अकाउंट्स असतील, डिफरंट टाइप्स ऑफ कोड यूज इन बँकिंग सेक्टर किंवा डिफरंट टाइप ऑफ मनी ट्रान्सफर, UPI, NEFT, RTGS असेल, हा सगळा बँकिंग अवेअरनेसचा पार्ट असेल. किंवा त्यासोबत बँकिंग ओम्बड्समन, प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग असेल, नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स असतील, सरफेसी ऍक्ट असेल. ठीक आहे, त्याच्यानंतर प्रॉम्प्ट करेक्टिव्ह ऍक्शन असेल, मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट असतील किंवा निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट असतील, त्यासोबत स्मॉल सेव्हिंग स्कीम, डिफरन्शिएट बँक असतील, चेक्स, कॅपिटल मार्केट असेल, त्याच्यामध्ये म्युच्युअल फंड असेल, SIP असेल, हा सगळा पार्ट काय करणार आहे आपण डिटेलमध्ये बॅचमध्ये कव्हर करणार आहे. म्हणजे बँकिंग आणि फायनान्शियल अवेअरनेस आहे का तुम्ही टेन्शन सोडून द्यायचं ते माझ्यावरती. मग ते नंतर आहे का असिस्टंट पासून आहे का लक्षात ठेवा ते स्केल 2 स्केल 3 पर्यंत कुठलीही एक्झाम असू द्या, त्या एक्झामला तुम्ही हे आपले जर बँकिंग अवेअरनेसचे लेक्चर करून गेले का निश्चिंत राहायचं, तुमचा एक सुद्धा मार्क जाणार नाही. मग इंटरव्ह्यूचा पार्ट असेल किंवा हा पार्ट असेल, लक्षात ठेवा. समजलं? तर इतकं डिटेलमध्ये स्टॅटिक जीके सोबत आपण आहे का बँकिंग अवेअरनेस कव्हर करणार आहे. तुम्ही आपल्या जुन्या मुलांना विचारा बँकिंग अवेअरनेस कशा पद्धतीने आपण कव्हर करून घेतो. बँकिंग अवेअरनेस नंतर गव्हर्नमेंट स्कीम, आता 50 पेक्षा जास्त गव्हर्नमेंट स्कीम आपण तुमच्या एका कव्हर करणार आहे अपडेटेड डाटा सहित. मग त्याच्यामध्ये एका सेक्शन पाडलेले आहेत आपण गव्हर्नमेंटच्या स्कीमचे, जसं की ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट सेक्टरच्या टोटल 10 स्कीम आपण बघणार आहे. कुठल्या? त्याच्यामध्ये PM किसान असेल, प्रधानमंत्री फसल विमा योजना असेल, प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना असेल, पुन्हा राष्ट्रीय कृषी विकास योजना असेल, ई-नाम असेल, सॉइल हेल्थ कार्ड असेल, किसान क्रेडिट कार्ड असेल, पुन्हा नॅशनल फूड सिक्युरिटी एका मिशन असेल, PM कुसुम असेल किंवा प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना असेल. ह्या गव्हर्नमेंट स्कीम मध्ये आपण ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट रिलेटेड ह्या स्कीम बघणार आहे. त्याच्यानंतर फायनान्शियल इन्क्लुजन सोशल सिक्युरिटीच्या स्कीम मध्ये बघायला गेलं तर प्रधानमंत्री जनधन योजना, जीवन ज्योती विमा योजना असेल,
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना असेल, अटल पेन्शन योजना, स्टँडअप इंडिया स्कीम असेल, मुद्रा योजना, सॉव्हरेनियन गोल्ड बॉन्ड स्कीम असेल, पीएम स्वनिधी किंवा डिजिटल इंडिया प्रोग्राम, ह्या एका फायनान्शियल इन्क्लुजन आणि सोशल सिक्युरिटीच्या स्कीम आहेत, त्या देखील आपण एका डिटेलमध्ये बघणार आहोत. ओके, पुन्हा हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंटच्या स्कीम बघायला गेलं तर त्याच्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, प्रधानमंत्री आवास योजना अर्बन, स्मार्ट सिटीज मिशन, अमृत मिशन, स्वच्छ भारत मिशन असेल, हे झालं. पुन्हा पीएम गतिशक्ती योजना असेल, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, ह्या इन्फ्रास्ट्रक्चर आणि एम्प्लॉयमेंट रिलेटेड स्कीम. पुन्हा रिसेंटली आलेली व्हीबी जीरामजी स्कीम, जिनं मनरेगा स्कीमला रिप्लेस केलेला आहे. ठीक आहे, ह्या स्कीम बद्दल पण डिटेलमध्ये बघणार आहे. पुन्हा दीनदयाल उपाध्याय ग्राम कल्याण योजना DDU-GKY, पुन्हा स्किल इंडिया मिशन, ह्या इन्फ्रास्ट्रक्चर आणि एम्प्लॉयमेंट रिलेटेड स्कीम्स असतील, ह्या देखील आपण डिटेलमध्ये काय करणार आहे, आपल्या बॅचमध्ये का कव्हर करणार आहे. म्हणजे बॅच जर तुम्ही एकदा परचेस केली, स्टॅटिक जीकेचं टेन्शन नाहीये, करंट अफेअर्सचं टेन्शन नाहीये, लक्षात ठेवा. ते करंट अफेअर्समध्ये सगळे मुद्दे तर आपण बघणार आहे, बँकिंग अवेअरनेसचा तर विषय सोडा आणि गव्हर्नमेंट स्कीम देखील, सगळा पार्ट तुमचा A to Z सिस्टमॅटिक वेन आपण काय करणार आहे, बॅचमध्ये कव्हर करणार आहे. माझं उद्दिष्ट हे असणार आहे की या बॅचमध्ये, लक्षात ठेवा, जे मुलं या बॅचमध्ये एनरोल करतील त्या प्रत्येक मुलाला 25+ मार्क प्रत्येक एक्झाम मध्ये का पडले पाहिजे. ह्या हिशोबानं हा डाटा आणि कंटेंट काय करणार आहे, मी तुम्हाला या बॅचमध्ये प्रोव्हाइड करणार आहे व तुमच्याकडून ते करून घेणार आहे. फक्त प्रोव्हाइड नाही करणार, ते तुमच्याकडून करून घेणार आहे मी. प्रत्येक महिन्यात एका लक्षात ठेवा 3 आपल्या एका काय असतील, झूम मीटिंग असेल किंवा झूम कॉल असेल, तुमचा अपडेट घेत राहणार आहे मी, तुम्हाला टार्गेट्स देणार जाणार आहे. खूप साऱ्या गोष्टी प्लॅन केलेल्या आहेत, त्या आपण एका बॅचमध्ये सगळं डिटेलमध्ये डिस्कस करूया. प्रत्येक गोष्ट युट्यूबवर आपण डिस्कस नाही करू शकत, ठीक आहे, पण खूप साऱ्या बॅचच्या रिगार्डिंग आपण प्लॅनिंग वगैरे केलेलं आहे. प्रत्येक मुलाला बॅच परचेस केलेला 25+ मार्क मिळले पाहिजे, आपलं उद्दिष्ट आहे बॅच लॉन्च करण्यामागं, लक्षात असू द्या. पुन्हा वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंटच्या स्कीम्स असतील, त्याच्यामध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ स्कीम आहे, पोषण अभियान आहे, सुकन्या समृद्धी योजना आहे, पीएम मातृवंदना योजना, मिशन शक्ती, ह्यांच्यासारख्या स्कीम्स आहेत. पुन्हा जर बघायला गेलं तर हेल्थ सेक्टरमध्ये प्रधानमंत्री आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना असेल, पुन्हा आयुष्यमान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन असेल किंवा नॅशनल हेल्थ मिशन असेल, प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान असेल किंवा जन सुरक्षा योजना असेल, ह्या हेल्थ सेक्टरच्या रिलेटेड आपण गव्हर्नमेंट स्कीम बघणार आहे. पुन्हा एज्युकेशन अँड स्किल डेव्हलपमेंटचा विचार करायला गेला तर आहे का, समग्र शिक्षा अभियान असेल किंवा पीएम श्री स्कूल, स्वयं योजना असेल किंवा पीएम विश्वकर्मा किंवा नॅशनल अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम असेल, ह्यांच्यासारख्या सर्व स्कीम काय करणार आहे आपण ह्या बॅचमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत, लक्षात असू द्या. चालेल, बॅच कधी स्टार्ट होणार आहे रे, बॅच स्टार्ट होणार आहे लक्षात ठेवा 10 फेब्रुवारीला. संकल्प 247 ॲप डाउनलोड करायचं तुम्ही प्ले स्टोअरवरती जाऊन, तिथं लाईव्ह कोर्सेसमध्ये तुम्हाला ही बॅच बघायला भेटेल. अदरवाईज जर कुठला प्रॉब्लेम आला बॅच परचेस करताना तर आहे का, हा माझा नंबर आहे, ह्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. 10 फेब्रुवारीला बॅच सुरू होईल. 10 फेब्रुवारीपर्यंत जर तुम्ही बॅच परचेस केली तर तुम्हाला फ्लॅट 20% ऑफ पडणार आहे. नंतर हे डिस्काउंट राहणार नाहीये, लक्षात असू द्या. 10 फेब्रुवारी नंतर फ्लॅट 20%, म्हणजे ही 2400ला ही तुम्हाला 1600 रुपयाला बॅच भेटून जाईल. येते लक्षात. काही प्रॉब्लेम आला तर हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. करंट अफेअर्समध्ये तुम्हाला मॅक्झिमम मार्क घ्यायचे आहेत, लक्षात ठेवा मित्रांनो. तर लक्षवेध बॅच शिवाय तुम्हाला दुसरा पर्याय नाहीये. चालेल, चलो बॅच 10 फेब्रुवारी लक्षात असू द्या. संकल्प 247 ॲप आणि बॅचचं नाव काय रे, लक्षवेध करंट अफेअर्स बॅच फॉर बँक एक्झाम. लक्षवेध, लक्षाला वेधणारी ही आपली बॅच आहे, ठीक आहे. बॅचमध्ये अशा प्रकारे सगळ्या गोष्टी कव्हर करून घेणार आहे. कारण जर तुम्ही बघितलं एक्झाम वाईज आपण 250 ते 300 रुपयाला फक्त नोट्स देत असतो मुलांना, त्या तुम्हाला प्रत्येक एक्झामच्या फ्री भेटणार आहे. पैसा तुमचा हितच वसूल होणार आहे. नंतर टॉप मंथ वाईज MCQ तुम्हाला भेटणार आहे. खूप साऱ्या गोष्टी प्लॅन केलेल्या आहेत त्या. तर बॅच नक्की एनरोल करा, तुम्हाला ह्याचा फायदा झालेला दिसेल. चालेल, चलो टेक केअर, बाय बाय, लव यू गाईज. जय हिंद, जय महाराष्ट्र.